नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज रेसिपी बघूया फिश फ्रायची. मी फिश घेतलेली आणि थोडं पीठ टाकलेलं आणि आधी छान फिश धुवून घेतलेली आहे मी आणि थोडा लिंबाचा रस टाकलेला आणि हळद व्यवस्थित आपण फिशला लावून घेऊया हाताने. आणि छान फिशला लावून झालं की 15 मिनिट आपण रेस्ट देऊया, म्हणजे छान मीठ वगैरे लागलं जाईल फिशला आपल्या. आणि छान हाताने लावायचं. इकडे 2 अंडे घेतलेली मी, त्याच्यामध्ये पण आपण जे आपल्याला हवे असतील ते थोडे थोडे मसाले टाकून घेऊया. मी थोडी हळद टाकलेली, लाल तिखट टाकलेलं आणि थोडं मीठ पण टाकलेलं. आपण छान त्याला थोडा मसाला पण टाकून घेऊ आणि छान त्याला मिक्स करून घेऊया. छान एकजीव करायचं, म्हणजे सगळं फिशला व्यवस्थित लागलं जाईल. तुम्ही बघू शकता छान मी मिक्स करून घेते आहे बघा झालेलं. आणि इकडे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्ये पण थोडे मसाले घालून घेते आहे, कारण आपण फिशला पण मीठ वगैरे लावलेलं आणि अंड्यामध्ये पण टाकलेलं. तर थोडंच टाकते आहे मी, हळद थोडं तिखट, थोडा मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आता आपण फिश घेऊया आणि तिला अंड्यामध्ये डिप करूया. आणि ते झाल्यानंतर आपण छान त्याला कोट करूया रवा आणि तांदळाच्या पिठाने. छान हाताने लावून घ्यायचं, कारण हाताने छान लागलं जातं. तुम्हाला नसेल आवडत हाताने तर तुम्ही चम्मचने पण करू शकता, चम्मचने पण होतं. आता मला कसं आवडतं म्हणून त्यामुळे मी 2 वेळा प्रोसेस करते आहे. जर तुम्हाला जास्त कोटिंग नसेल आवडत तर तुम्ही एकदा केलेलं तरी पण चालेल. छान व्यवस्थित पण हाताने लावून घ्यायचं, सगळ्या फिशला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आपण आता त्याला साईडला ठेवून घेऊया. आता मी असं करून परत मी तुम्हाला एक पीस करून दाखवते बघा. छान आपण आधी अंड्यामध्ये डिप करूया, नंतर त्याला कोट करूया. व्यवस्थित हाताने लावायचं, म्हणजे छान फ्राय करताना निघत नाही. हाताने लावलं की छान होतं ते बघा. मी परत एकदा करते आहे आणि आपण आता सगळ्या फिशला असं लावून घेणार आहे. आपण सगळं करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला फ्राय करायला बरं होतं. आता बघा मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आणि फिश टाकली. तव्यामध्ये आधी तेल थोडंच टाकायचं आणि तुमच्या जितके पण आपल्या तव्यात बसेल तितके ठेवून घ्यायचे फिश. बघा माझे एक साईडने भाजून झाले आहेत. आता मी त्याला पलटवते आहे. छान बघा कसं हे झालेलं कुरकुरीत दिसत आहे. आणि आपण त्याला हाय फ्लेमवरती नाही फ्राय करायचं, लो टू मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचं. आणि मी थोडं तेल पण टाकून घेणार आहे. आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने आपण आपलं फिश छान फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला नसेल आवडत तव्यावरती तर तुम्ही हेच प्रोसेसनी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. ज्याला कमी तेलात आवडलं तव्यावरती पण फ्राय करू शकता आणि डीप फ्राय केलेलं पण छान लागतं. आता बघा मी छान तेल टाकून दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेली. आता आपण काढून घेऊया. छान कुरकुरीत होती. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला आवडेल तर. आणि तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला छान सबस्क्राईब करा. आणि बघा किती छान दिसते आहे फिश आणि कलर पण किती छान आलेला. आणि आपण थोडं लिंबू तळून खायला घ्या, लय भारी लागतं. तुम्ही एकदा करून बघा आणि धन्यवाद.